आता इथे माझ्यासमोर डॉक्टर दाम्पत्य बसले, त्यांनी म्हणावं एखाद्या माणसाचं पीएम करायचं आहे तर ते डोळे काढतात, किडण्या काढतात, फुफ्फुस काढतात, आहे का नाही? हो किंवा नाही? जे जे अवयव आहे ते मी यांना म्हणेल आता माझ्या समोर बसून एखादी तरी माणूस मेला तर एखाद्याचा आत्मा तरी माकड काढून आणा, किंवा त्या ख्रिश्चन बांधवांच्या हातात द्या किंवा मुस्लिम बांधवांच्या हातात, काढून दाखवतील का आत्मा? पण किती खोटा खोटा प्रचार ब्राह्मणांनी केलेला आहे. आत्माच असते म्हणते, ती अमरच असते. आणि तुम्ही म्हणता मग आत्मा दुखवला, आत्मा आहेच नाही शरीरात तर काय दुखवला? म्हणून ह्या दोन गोष्टी तुमच्या डोक्यामधून डिलीट करा. कोणत्या गोष्टी डिलीट करा? ईश्वर आणि आत्मा. आत्माच नाही तर आत्म्याचा पुनर्जन्म राहील का? मग आत्माच नाही तर आत्म्याचा कर्म सिद्धांत राहील का? आत्माच नाही तर अमर होण्याचा प्रश्नच नाही. आणि आत्माच नाही तर भूतकेताचे काही भेवच नाही. मग जे लोक आत्म्यावर विश्वास ठेवतात त्या लोकांचे भूतही राहतील. समजलं का? पण भूत हा शब्द पाली आहे, पाली शब्द आहे. भूत म्हणजे कसा? भूत शब्द पाली कसा आहे? आपलं शरीर 4 धातूंनी बनलेलं आहे, त्याला महाभूत म्हटलेलं आहे. महाभूत म्हणजे काय? पृथ्वी, आप, तेज आणि वायू. पण हिंदू धर्मामध्ये 5 तत्वापासून शरीर बनलेलं आहे म्हणते, पण बुद्ध म्हणते नाही 5 नाही 4च. लक्षात घ्यायचं आहे. सर्व धर्माचे लोक म्हणते पंचतत्वानं आपलं शरीर बनलं आहे, पंचतत्वानं बनलेलं आहे, पंचतत्वात विलीन झालं, ते असे असे शब्द ऐकले सर. बुद्धानं 5 तत्वापासून आपलं शरीर बनलेलं नाही, तर 4 घटकापासून, ते 4 तत्वापासून, पृथ्वी, आप, तेज आणि वायू. समजलं का? मग कोणतं तत्व बुद्धानं नाकारलंय? आकाश नावाचं. आकाश हे तत्वामध्ये मोडत नाही, ती अनंत पोकळी आहे, अमर्याद पोकळी आहे. आकाश तत्वामध्ये मोडत नाही. इतर सर्व धर्म म्हणते आकाश तत्व आहे, आकाश तत्व आहे, पण बुद्ध म्हणतात आकाश तत्व घटक मध्ये मोडत नाही. 4 घटकापासूनच आपलं शरीर बनलेलं आहे. कोण म्हणत आहे असं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बुद्ध आणि धम्मामध्ये बुद्धाने म्हटलेलं आहे. पृथ्वी, आप, तेज आणि वायू किती 4 घटकापासून बनलेलं आहे. आपलं शरीर किती घटकापासून बनलेलं आहे? 4 घटकापासून. मग पृथ्वी नावाचा घटक कुठं आहे? आपलं शरीर बनलेलं आहे पृथ्वी नावाचा घटक. मग पृथ्वी नावाचा घटक कसा? तर एका नव्या जीवाची उत्पत्ती होण्याकरिता, ठीक ना, एका नव्या जीवाची उत्पत्ती होण्याकरता 2, एक स्त्री आणि पुरुष यांची काय असते? आवश्यकता असते. हे कोणी शिकवलं आहे? बुद्धानं इतकं सुंदर विज्ञान शिकवलं आहे. तुम्ही वाचा बुद्ध आणि धम्मामध्ये. म्हणजे एका नव्या जीवाला जर जन्माला घालायचं असेल तर सर्वांना माहित आहे एक स्त्री आणि एका पुरुषाची काय असते? आवश्यकता असते प्रजनन क्रियेसाठी. समजलं का? स्त्रीचे बीजांड आणि पुरुषांचे शुक्राणू. काय लागते? स्त्रियांचे